नमस्कार. आजची माझी कथा कथापूर्ती या विषयात मोडते. कथेची सुरुवात सौ अतुला प्रणव मेहेंदळे यांची आहे. कथेचं नाव अट्टाहास. अजून थोडाच वेळ ह सीमा, थोडा जोर लाव आणि मोठा श्वास घे बघू, डॉक्टर सीमाला सांगत होते. पण ती जाम थकली होती. तिला आता आस लागली होती येणाऱ्या नव्या पाहुण्याची. गेले 9 महिने 9 दिवस पूर्ण घेऊन आज पहाटेच तिला प्रसव कळा चालू झाल्या. ती तिचे प्रयत्न सोडत नव्हती. गेले काही वर्ष तिने तिचे प्रयत्न सोडले नव्हते. फक्त त्यावेळचं प्रयत्न करण्याचं कारण वेगळं होतं. सीमा तिच्या घरची लाडाची मोठी लेक आणि तिच्या पाठीवर 2 बहिणीच. आणि इथे मोहिते खानदानात सुशीलाबाई म्हणजे सीमाच्या सासूबाईंना 2 मुलगे. त्यांचं कुळ मोठं, सराफाचा धंदा आणि दोन्ही मुलं त्यातच होती. खूप छान चाललं होतं सगळ्यांचं. फक्त मोहिते कुटुंबाला मुलींचं वावडं होतं. ते बदलायचा तिनं प्रयत्न केला अडून पण काही साध्य झालं नाही. सीमाच्या आधी तिच्या धाकट्या जावेने सगुणाने बाळंतपणासाठी नंबर लावला होता. ती आईकडे डिलिव्हरीसाठी जाईपर्यंत सुशीलाबाईंनी तिला अगदी हैराण करून सोडलं होतं. तिला नशिबाने मुलगा झाला खरा. तिला स्वतःला पहिली मुलगीच हवी होती. पण सासू आणि नवऱ्यापुढे सगुणाचं काहीच चाललं नाही. या सगळ्याचा धसका सीमाने घेतला. सगुणाच्या लेकाला हातात घेतल्यावर सीमाला पण मूल हवं असल्याची जाणीव झाली खरी. पण मुलगी झाली तर या विचाराने ती घाबरली. हवं नको करता करता अचानक सीमाला दिवस राहिले. सीमा मोहरली. घर पुन्हा एकदा आनंदाने भरलं. अरे वा, आता घरात 2 बाळकृष्ण असणार. दोघे भाऊ छान खेळतील या घरात, असं सुशीलाबाईंनी म्हणताच सीमा हिरमुसली. तिचा नवरा अमरला मात्र मुलगीच हवी होती, अगदी सीमासारखी. नाकी डोळी नीट सावळी तरी स्मार्ट आणि समजूतदार. तो त्याच्या आईच्या मुलगाच हवा या अट्टहासाच्या अगदी विरोधात होता. सीमाने एकदा अमरला त्याचा मूड बघून विचारलं, आईंचा पहिल्यापासूनच असा हे का आहे? मुली तर आई वडिलांचं किती प्रेमाने करतात. आता आमचंच बघा ना, आम्ही तिघी आईला किती जपतो. दोन्ही बहिणी परदेशात असल्या तरी त्यांचे इथे पूर्ण लक्ष असतं. उद्या आपल्याला मुलगा न होता मुलगी झाली तर काय करायचं? मला खूप टेन्शन आलं आहे हो. त्यावर अमरने तिला समजावलं, सीमा, तू कसलाच विचार नको करूस. काय करायचं ते मी बघतो. आईकडे तू अजिबात लक्ष देऊ नकोस. छोटासा जीव हातात आला की आई बघ कशी विरघळून जाते ते. तू फक्त आपल्या बाळाकडे लक्ष दे. माझ्या पिलूला छान खाऊ पिऊ घाल. ती बाहेर आली की मी आणि माझी लेक अशी एक टीम असणार आणि तू मात्र एकटी पडणार, असं म्हणून त्याने विषयाला बगल दिली. 7व्या महिन्यात सीमाचं डोहाळ जेवण करण्याची वेळ आली तेव्हा तर सासूबाईंनी जाम पिडलं सीमाला. ओळखा पाहू या खेळामध्ये रुपया न काढता अंगठी काढली म्हणून सुशीलाबाईंनी नुसता फुगवटा धरला. सीमाच्या आईला सुशीलाबाईंचा हा हेकेखोरपणा माहीतच नव्हता. पण कळून तरी काय उपयोग होता? त्या काहीच करू शकत नव्हत्या सध्या तरी. त्यांचं पाठीचं दुखणं असल्याने त्या सीमाला बाळंतपण करू शकत नव्हत्या. आता सीमाला काय भोगावं लागतं कोण जाणे. मी धडधाकट असते तर हा प्रश्न आला नसता. मीच केलं असतं माझ्या लेकीचं बाळंतपण, पण देवाजीच्या आले म्हणा. जाऊ दे, त्यावेळेला जे होईल ते बघता येईल असं मनात म्हणून त्यांनी देवाला प्रार्थना केली. पण मनात धाकधूक मात्र वाढली. सीमाने अगदी जीवाच्या आकांताने आता शेवटचा जोर लावला आणि स्वतःची सुटका करून घेतली. डॉक्टरांनी तो इवलासा जीव हातात धरला आणि सांगितलं, अभिनंदन सीमा, तुमच्या घरी गोंडस परी आली आहे. छान आहे बाळ, काळजी नको, असं म्हणून ते गेले आणि बाळाला पण स्वच्छ करायला आंघोळ घालायला परिचारिका घेऊन गेली. नर्सच्या तोंडून गोंडस परी आली आहे हे शब्द ऐकले
आणि तिच्या तोंडून शब्द आले, अरे देवा, आता आई काय म्हणतील? या विचाराने ती घाबरून गेली. तिचा श्वास जोराने चालू लागला. ती सिस्टरनी पाहिले. काय झालं तुला? का घाबरलीस इतकी? किती छान बाळ जन्माला आले. किती देखणं गुटगुटीत गोरपान आहे. बघ तरी जरा तिच्याकडे. तिला पाहिलं की तुझी सगळी काळजी जाईल. तू आनंदी हो. जरा तिच्याकडे बघ, असं सिस्टर म्हणाल्या. तेवढ्यात बाळाला घेऊन गेलेल्या सिस्टर परत आल्या आणि बाळ सीमाच्या कुशीत ठेवलं. बाळ बघितल्यावर मात्र सीमाच्या मनातील विचार लगेच दूर पळाले. कुतूहलाने, मातृत्वाच्या ममतेने बाळाकडे पाहू लागली. हळूच तिने बाळाला स्पर्श केला. त्या मऊ लुसलुसीत स्पर्शाने सीमाच्या मनातले विचार दूर पळाले. तेवढ्यात तिच्या सासूबाई, तिची नणंद हर्षदा, पती अमर, मोठी बहीण दोघांना पाहण्यासाठी आत आले. फक्त आनंद झाला नव्हता ते तिच्या सासूबाईंना. मुलगी झाल्यामुळे त्यांचा सीमाकडून अपेक्षाभंग झाला होता. मुलगा मुलगी होणं हे स्त्रीच्या हातात नसतं, हे नातवाच्या अपेक्षेच्या नादात त्या विसरल्या होत्या. सर्वांनी बाळाला पाहिलं, परंतु सीमाच्या सासूबाईंनी मात्र लांबच उभारून पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर वेदनेचे भाव होते. अमरने ते ओळखले. तो काय बोलणार? अमर सोडून सर्वजण खोलीच्या बाहेर आले. सीमाला सासूबाईंचे वागणे खटकले. मुलगी म्हणून जन्माला आली, यात तिचा काय दोष होता हेच सीमाला कळेना. तो तिच्याजवळ खुर्ची ओढून बसला. तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तिला त्या स्पर्शात नवरा आपल्याला धीर देतोय हे जाणवलं आणि ती रडू लागली. सासूबाईंच्या वागण्यापुढे ती दोघंही असहाय्य होती. अमरने तिला समजावले, तू नको काळजी करू, मी आहे ना तुझ्या पाठीशी. परंतु त्याच्या पण मनात शंकेची पाल चुकचुकत होती. सीमाला घरी गेल्यावर काय भोगावे लागणार आहे कोणास ठाऊक. सासूबाई एकदाच दवाखान्यात आल्या. त्यानंतर डिस्चार्ज मिळेपर्यंत त्या दवाखान्यात आल्याच नाहीत. सीमाची नणंद चांगली होती. तिच्या लक्षात आईचे वागणे आले होते. सीमाची धाकटी जाऊ सगुणा आणि सीमाची नणंद हर्षदा दोघी मिळून आळीपाळीने दवाखान्यात जात होत्या. सीमाची आई एकदा येऊन भेटून गेली. ती राहणं शक्यच नव्हतं हे सीमाला माहीत होतं. आईशी सीमाच्या सासूबाई काहीच बोलल्या नाहीत. सीमाला आणखीनच वाईट वाटले, पण ती काय करणार म्हणून शांत होती. आता तिचीच परिस्थिती अवघड झाली होती. 5व्या दिवशी सीमाला डिस्चार्ज मिळाला. सीमा, अमर आणि हर्षदा बाळाला घेऊन घरी आले. सगुणाने ओवाळायची तयारी केलेलीच होती. हर्षदा, सगुणा दोघीजणी तिला ओवाळण्यासाठी दारात गेल्या. तेवढ्या सासूबाई कडाडल्या. माझ्या अपेक्षेप्रमाणे मला नातू तिने दिलेला नाही, काही ओवाळायची गरज नाही. हर्षदाने आईकडे रागाने पाहिले. ते पाहून त्या आत निघून गेल्या. हर्षदाने पायावर पाणी घालून भाकरी ओवाळून टाकली. सगुणाने म्हणजे तिच्या धाकट्या जावेने सीमाला ओवाळले. सगुणाने तिच्या परीने बाळाचं छान स्वागत केलं. सीमा देखील अलीकडच्या काळातीलच होती, त्यामुळे तिने फुलांच्या पायघड्या घालून केलेल्या स्वागताचं पाहिलेलं स्वप्न भंगलं. घरात प्रवेश केला. आई सीमाचं आणि छोट्या परीचं काहीही करणार नाही हे अमर समजून चुकला. त्याने व हर्षदाने मिळून बाळ बाळंतिणीचं करण्यासाठी ओळखीच्याच मावशी लावल्या. हर्षदा 15 दिवस सीमासाठी राहणार होती. हर्षदा होती तोपर्यंत सीमाला आधार होता. रात्री ती सीमाच्याच खोलीत झोपायची. बघता बघता 15 दिवस झाले. हर्षदाशी सासरी जायची तयारी झाली. जावई बापू न्यायला आले. सीमाच्या सासूबाईंना कुठलं बळ आलं माहीत नाही. स्वतः सरळ स्वयंपाक केला. सर्वांची जेवणं झाली, आवरावर झाली. सर्वजण गप्पा मारत बसले. 4 वाजले. हर्षदा आता सासरी जायला निघणार होती. आईने हर्षदाची ओटी भरली. सीमाचा निरोप घेण्यासाठी हर्षदा सीमाकडे गेली. वहिनीला नमस्कार केला. सीमा रडू लागली. तुम्ही होतात म्हणून माझे 15 दिवस छान गेले. तुम्ही माझ्याजवळ रात्री झोपत होतात, बाळाला घेत होतात. आता माझं कसं होईल ताई म्हणून सीमा रडू लागली. काळजी नको वहिनी करू, सर्व व्यवस्थित होईल. देव तुला बळ देईल आईचं सहन करण्याचं. आईला समजावणं कुणाच्याही हातात नाही. दादा छान आहे की नाही,
त्याच्याकडे पाहायचं. वहिनीचा निरोप घेऊन हर्षदा बाहेर आली. हर्षदा आणि तिचे पती जाण्यासाठी गाडीत बसले. सर्वांचा निरोप घेऊन ते निघाले. सासूबाईंनी बाळाला एकदाही घेतलं नाही. मुलगी झाली म्हणून सासूबाईंनी बाळाचं बारसं देखील घरातल्या घरात केलं. अविरा तिचं नाव ठेवलं. हळूहळू बाळ मोठं होऊ लागलं, रांगू लागलं, हुंकार टाकू लागलं. ते आजीकडे पाहून हसू लागलं, झेप घेऊ लागलं. तरी आजी तिला घेत नव्हती. लहान मुलाला, नातवाला ती घेत होती, त्याला भरवत होती. पण ह्या छोट्याशा अविराला ती घेत नव्हती. अविरा हळूहळू मोठी होऊ लागली. आजीचे वागणे तिच्या लक्षात येऊ लागले. आईचा होणारा त्रास तिला कळू लागला. अमर देखील आईवर आता चिडत होता. सीमाला तिची आई माहेरी बोलवत होती. बाळंतपण करायला जमलं नाही म्हणून सासूबाईंनी सीमाला कधीच माहेरी पाठवली नाही. हे सर्व अमरच्या आणि सीमाच्या मनात साठत गेलं. एके दिवशी अविरा खूप आजारी पडली. तिला दवाखान्यात ॲडमिट केले. तरी देखील आजीच्या हृदयाला पाझर फुटला नाही. ती एकदाच दवाखान्यात जाऊन आली. अविराला हे जाणवलं. कोवळ्या मनावर आघात झाला. या गोष्टीमुळेच अमरने आणि सीमाने वेगळं राहायचा निर्णय घेतला. त्यांनी हक्काचं घर घेतलं. 3 वर्षानंतर हा फ्लॅट त्यांनी विकत घेतला. या घरात देखील आईने पाऊल टाकले नाही. अविरा खूप हुशार होती. शाळेत पहिल्या नंबरात यायची. कॉलेजमध्ये देखील सर्वांची लाडकी होती. अविरा आता डॉक्टर झाली आणि इकडे आजी म्हातारी झाली. अविरा मोठ्या हॉस्पिटलमध्ये नामांकित डॉक्टर म्हणून काम करत होती. तिच्या प्रेमळ स्वभावामुळे, अंगी माणुसकी असल्यामुळे ती सर्व पेशंटची लाडकी डॉक्टर होती. एके दिवशी अविराची आजी चक्कर येऊन पडली. तिला नात ज्या हॉस्पिटलमध्ये आहे तिथेच ॲडमिट केले. अविराने एक डॉक्टर म्हणून तिच्याकडे पाहिले. आजीला जाणीव झाली, आपण या पोरीचा एवढा रागराग केला आणि उपचारासाठी आपल्याला तिच्याकडेच यावं लागलं. आजीला बरं वाटू लागल्यावर डिस्चार्ज घ्यायच्या वेळेला अविराला मला भेटायचं आहे, तिला बोलवा म्हणून सांगितलं. अविराला निरोप पाठविला, पण अविरा आजीला भेटायला आली नाही. तिने स्पष्ट सांगितले, ती माझी आजी नाही, मी भेटायला येणार नाही.